कोणत्या क्वेश्चनला किती मार्काचं लिहावं लागते, किती पॉईंट त्याला द्यावे लागते, ठीक आहे. डायग्राम कशी काढली पाहिजे, किती साईजची काढली पाहिजे, मार्जिन कशी आखली पाहिजे पेपरमध्ये, ठीक आहे. पेपर सुरुवातीला म्हणजे ॲन्सर लिहिण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला हे लक्षात पाहिजे डोक्यात की एक तरी सप्लिमेंट या ॲन्सर शीटला लागली पाहिजे. त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, लिहिणं सुरू करावं लागेल. कारण की पेपर जर सुटसुटीत व्यवस्थित जर लिहिलेला आहे, त्याला एखादी सप्लिमेंट जर लागलेली आहे, असा पेपर जर एक्झामिनर उचलून राहिला चेक करण्यासाठी, तर जसं त्यानं पहिला पेज बघितला तसंच तो इम्प्रेस होऊन जाते, न वाचताच इम्प्रेस होते. कारण लिहिलेलं खूप चांगलं असतं, हँडरायटिंग चांगली दिसते, त्याला खोडताळ दिसत नाही, डायग्राम ही मिडियम साईजची व्यवस्थित पेन्सिलने काढलेली, मार्जिन आखलेल्या, क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकलेले, ठीक आहे. आणि दिसून राहिलं की असं व्यवस्थित मांडणी आहे, तर चेक करण्याच्या आधीच तो चेक करणार आहे तो हॅपी होऊन जाईल. म्हणजे त्याचा माइंडसेट कसा झाला, पॉझिटिव्ह झाला तुमच्या पेपरवर. मग पॉझिटिव्ह माइंडसेटने पेपर चेक करत आहे तो तुमचा, तर तुम्हाला मार्क देत राहील तो.